नमस्कार। आज आपण पौष्टिकतेने समृद्ध असलेला, स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर असणारा दुधी भोपळ्याचा पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। नाचणीचे पीठ वापरून हा पराठा आपण बनवणार आहोत। तर याच्यासाठी मी इथे दुधी भोपळा घेतला आहे। दुधी भोपळ्याचं साल काढून घ्यायचं आहे। साल काढल्यावरती आपल्याला किसणीने किसायचं आहे। किसताना एकदम बारीक किसून घ्यायचं, त्याच्यामुळे आपला पराठा फाटणार नाही। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकू आणि अर्धा तास बाजूला ठेवून देऊ, म्हणजे याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण बाहेर निघेल। याच पाण्यामध्ये आपल्याला पराठे मळून घ्यायचे आहेत। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे, अर्धा चमचा मी ओवा घेतला आहे, 1 चमचा तीळ टाकायचे आहेत, सफेद तीळ आहेत, 1 चमचा बेसन टाकायचं आहे आणि इकडे बघू शकता दुधी भोपळ्याला पाणी सुटलं आहे। तर हे अर्धा तास मी बाजूला ठेवलं होतं। हे तुम्ही असं चाळणीने गाळून घ्या किंवा कॉटनच्या कपड्यावरती टाकून तुम्ही हे पाणी पूर्ण गाळून घेऊ शकता। पूर्ण त्याच्यातलं पाणी काढायचं आहे। आता याच पाण्याने आपण पराठ्याचं पीठ मळून घेऊ। तर सर्व मी हे एकत्र करते मिश्रण। इथे अगदी चमचाभर तेल घ्यायचं आहे आणि पिठाला संपूर्ण चोळून घ्यायचं। त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण संपूर्ण पीठ एकदम मऊसूत गोळा करून घ्यायचा। आता आपण सारणाची तयारी करू। तर त्याच्यासाठी मी इकडे 1 मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे, दुधी भोपळा घेतला आहे, मसाला टाकायचा आहे, हळद टाकायची आहे, इथे आलं किसणीने किसून घेत आहे, चीज टाकायचं आहे। चीज तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। आता आपल्याला संपूर्ण सारण एकत्र करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी परत मीठ टाकत नाही, कारण मीठ टाकल्यावरती याला परत पाणी सुटेल आणि आधीच आपण मीठ टाकलं होतं। तर आता इथे पिठाचे गोळे करून घ्यायचे। आता मी तुम्हाला पहिली पद्धत दाखवत आहे। तर याच्यामध्ये असा चपाती संपूर्ण लाटून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण करंजीला ज्याप्रमाणे सारण बनवतो त्याप्रमाणे असं बनवून घ्यायचं। असा हा त्रिकोणी पराठा बनवायचा आहे आपल्याला। अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आणि खरपूस मंद आचेवरती भाजून घ्यायचा। हा नाचणीचा आणि दुधी भोपळ्याचा पराठा अतिशय चवीला सुंदर लागतो आणि क्रिस्पी होतो। मंद आचेवर भाजल्यामुळे अतिशय क्रिस्पी होतो। ही दुसरी पद्धत आहे। दुसऱ्या पद्धतीमध्ये अशी चपाती लाटून घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाकून असं चौकोनी आकाराचा आता आपण पराठा बनवणार आहोत। हलक्या हाताने लाटून घ्यायचं। इथे आपला पराठा तयार आहे। तुम्ही इथे तूप वापरू शकता किंवा तेल लावून घेऊ शकता। अगदी मंद आचेवरती भाजायचा आहे। तिसरा पराठा आपला भाजून तयार झाला आहे। आता आम्ही तिसरी पद्धत दाखवते। आपण पुरणपोळीला ज्या पद्धतीने वाटी तयार करून सारण भरतो त्या पद्धतीने इथे हलक्या हाताने पराठा लाटायचा आहे। इथे आपला तिसरा पराठा पण तयार झाला आहे। अतिशय पौष्टिक असा नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवलेला पराठा जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुम्ही लंच बॉक्समध्ये, टिफिनमध्ये हा देऊ शकता। सारण तयार करून बनवलेला पराठा तुम्हाला नक्की आवडेल। मस्ट ट्राय रेसिपी आहे। परत भेटूया अशाच एका रेसिपीसोबत। धन्यवाद।